तर नमस्कार सर्वांना. तर बघा आमची हिरवात सकाळ सकाळ आमचं काम चाललंय आणि पाणी बघा किती आहे विहिरीला, गच्च भरली विहीर. आणि इकडं काम चाललंय, मोटर पाणी वड नाही म्हणून त्या आता ती पाईप वर घ्यायचा, म्हणजे मोटर वर घ्यायची आणि बघायचं काय झालंय. तर तिथं जागा केली, जागाच राहिली नाही, कडणी सारे झाडच झाले ते. आणि लय जुनी विहीर आहे ही, मला पण आठवत नाही विहीर कधी पाडली ती. आणि चिमणीची पोटी बघा, तुम्हाला दाखवते मी व्यवस्थित बॅक कॅमेराने. हे बघा नेमकी अशी विहिरीत डोकवण अशी हो का, कसली भारी वाटते ती. सीताफळीत झाड चांगलं आलंय दादा, झाडच एवढी मोठी मोठी झाली ती की आता. अरे ते दसाड्या लागतेल्या, तू ते ह्याच्या बरोबर तोड की बुडाबरोबर. कशी जागा करावं लागते बघा, कशी आयचण झाली, सगळी झाडच झाली ती विहिरीवर. आणि मोटरच पाणी वाढा नाही म्हणून आता ही मोटर बाहेर काढायची बघा विहिरीतनं. वाटव टाकू नका रे. आता लय दिवसापासून म्हणजे पहिलं पाणी वडत होतं, पण आता लय दिवस झालं बंद होती ना, तर आता पाणी वड नाही बा. भले तू का बसलाय जा की, नको त्याला पवा येत नाही. कशाचा? मुळ्यांचा वय. अरे आता एवढ्यात ही झाडं लय मोठी मोठी झाली, ती बी पडतंय ना मोठ्या झाडाचं, त्याच्यामुळं. कोई तर कुठं आहे? हाका कशी आयचण झाली नाचल्यात. आता ही मोटर वर वाढायची, बघायचं काय झालंय ते, का पाणी वडा नाही, गज भरली का नाही विहीर आमची. तरी आम्हाला एवढा पाऊस नाही बरं का म्हणावा असा, पण तरी बघा पाणी भरपूर आहे. नाही घेतला, हे बघ जवळच आहे. उडताना तुझा मोबाईल पाडाय काय इडी काय? कशी बसली ती गावतात बघितलं का? तर लय अवघड आहे. सकाळ सकाळी आज आणले ती इकडं. मोटर वाढायची, चेक करायची, परत पाण्यात सोडायची. लय दिवस झाला असेल रे दादा, त्याच्यामुळे ती आता नट निघते ती का गांजल्यात. मातीत पुरात बुजलं करा ते मागच्या वेळेच्या. काय करायचं, घरनं आणायचं काय काहीतरी, खांदा आणायचं. आपदा आपदा चालली आहे बघा. समजा दी पानं अशी हालत असते शेतकऱ्यांची, बघितलं का किती आपदा चालली. हे जुनी विहीर आहे त्याच्यामुळं बघा ही झाडं मोठी मोठी झाली. ती लय वेळा तोडली पण अजून तेवढीच वाढते ती. दम लागला का सागर? बघू हात दाखव. भल्या काढली बघा आता पाण्यातनं मोटर. पाण्याच आणला नाही, जगरनं घेऊन या. 7 परोस विहीर आहे ह्या ह्यातनं ही मोटर बाहेर काढली. एवढा पाईप आहे लांब काय.
केवढा लांबका पाईप आहे, एवढा वडला वरांना अक्षरशः दम लागला. आता काय झालंय काय नाही ते बघायचंय अजून. हात पुसलाय की घेत्याचा मोबाईल. कुठं चाललाय आता? जा की या पाना घेऊन लवकर. बघा आता पानं हिथं आणलेलं, पानाच बसना मोटरीला. आता दुसरं आणायचं घरून. तेवढ्या पाण्यात न वडायचं मोटरीचं. दादा मोटरीचं वजन किती असेल रा अंदाजी? तरी पाईप आणि 3 म्हणल्यावर चांगलं 30-40 किलोचं, 40-45 किलोचं तर वजन असेल बाबा. ए मोटर जाईन खाली. पाईप धर बल्या तू पाईप धर. आता सोडताना बॅसेच अपदा होई ना. अयो बाहेर वडायचं आणि सोडायचं काय सुखाचं नाही. बाहेरला का घामाघूम झाली सगळी. तेवढी मोटर ओढून बाहेर दमली भल्या. तर त्यातनं ना आम्हाला तिघाला पवा येत नाही, दोघाला पवा येतं. जी पावणारी होती त्यांना पुढं घेतलं आणि जी बिगर पाहुण्यार आहे ती मागं ठेवली. कारण ह्या काही इथं म्हणजे हीच नाही तर विहिरीला आपल्या हीच नाही म्हणजे काय सगळं डिसारच आहे ना इथं बाजूने.